कांग्रेस के एमएलए मोहन अन्ना हंबर्डे और एमएलए माधवराव पाटिल जवलगांवकर ने कांग्रेस पार्टी से टिकट के लिए अपना उम्मीदवारी फॉर्म दाखिल कर दिया है। जैसे जैसे असेंबली इंतखाबात करीब आते जा रहे हैं, सियासी पार्टियों की तैयारियां भी जोर पकड़ने लगी है। नांदेड़ जुनूब असेंबली हलके के एमएलए मोहन अन्ना हंबर्डे और हदगांव के एमएलए माधवराव पाटिल जवलगांवकर ने आज शहर कांग्रेस कमेटी दफ्तर नया मुंडा पहुंचकर पार्टी के मकामी जिम्मेदारान के पास असेंबली की उम्मीदवारी की टिकट के लिए अपना दरख्वास्त फॉर्म दाखिल कर दिया है। इस मौके पर एमपी वसंतराव चौहान, जिला सदर हनुमंत पाटिल बेट मोगरेकर, शहर सदर अब्दुल सत्तार व दीगर अफराद पार्टी दफ्तर में मौजूद थे। अगर आप कांग्रेस पार्टी से नामजदगी हासिल करना चाहते हैं तो कांग्रेस हाईकमान ने 8 अगस्त तक कांग्रेस पार्टी दफ्तर में दरख्वास्त फॉर्म दाखिल करने का हुक्म दिया था। इस तरह दोपहर तक तकरीबन 65 लोगों ने नामजदगी फॉर्म भरे थे। शाम में एमएलए मोहन हंबर्डे और माधवराव पाटिल जवलगांवकर ने भी अपनी दरख्वास्तें जमा कर दी हैं। दोनों ने अपने कागजात नामजदगी पार्टी को जमा कराए हैं। मोहन हंबर्डे ने कहा कि उन्होंने किए गए तरक्याती कामों की बुनियाद पर उम्मीदवारी की दरख्वास्त की है। इस मौके पर एमएलए जवलगांवकर ने भी यकीन दिलाया कि हम कांग्रेस के साथ ईमानदार रहे हैं और हमेशा कांग्रेस पार्टी के साथ रहेंगे और हमें भी ये उम्मीद है कि पार्टी हमें इस बार भी ज़रूर टिकट देगी। महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी नानाभाऊ पटोले अध्यक्ष यांच्या आदेशाप्रमाणे 2024च्या विधानसभेची भरण्याची तारीख 10 तारीख दाखवली होती। पण या ठिकाणी काँग्रेस पार्टीने सांगितल्याप्रमाणे नांदेड दक्षिण 87 विधानसभा या ठिकाणी पार्टीकडे काँग्रेस पक्षातर्फे विधानसभाची उमेदवारीची मी मागणी केलेली आहे। मी 2019मध्ये काँग्रेस पार्टीने माझ्यावर विश्वास ठेवून तिकीट दिलं। त्या राहुलजी गांधी, सोनिया गांधी, खरगे साहेब यांच्या विश्वास ठेवून मी 5 वर्ष लोकांची सेवा केली, लोकांची कामं केली, विकासाची कामं केली आणि अनेक 2 वर्ष कोरोना होता, 1 वर्ष महाविकास आघाडीचे सरकार होतं। त्या माध्यमातून तळागाळापर्यंत काँग्रेस पार्टीचे काँग्रेसचे विचार मी या ठिकाणी पोहोचले आहेत आणि त्या विचाराला धरूनच या वर्षीसुद्धा मी काँग्रेस पक्षातर्फे तिकीट मागितलं आहे। आज मी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीचा फॉर्म जिल्हा अध्यक्ष आमचे आदरणीय BR काका आणि शहराध्यक्ष अब्दुल सत्तार भाई यांच्या उपस्थितीमध्ये आज पक्ष कार्यालयामध्ये जे काही पक्षाची प्रोसेस आहे त्या पद्धतीने आज या ठिकाणी फॉर्म पक्षाकडे मागणी केली। जे काही मी मागच्या 5 वर्षापूर्वी जनतेला आश्वासन दिलं होतं किंवा माझा जो जाहीरनामा होता त्याच्यापैकी मी जवळपास 99.99 कामं त्या ठिकाणी पूर्ण केले। अजूनही तालुक्यामध्ये बऱ्याचशा काही उणीवा आहेत, मग ते सिंचनाच्या असतील, काही रस्त्याच्या असतील, काही उद्योगधंद्याच्या बाबतीत असतील, बऱ्याचशा अजून समस्या आहेत। त्याही समस्या येणाऱ्या काळामध्ये निश्चित आम्ही त्या ठिकाणी जनतेच्या आशीर्वादावर पूर्ण करू। मतदाराकडनं अपेक्षा काय, मतदारांना माहीत आहे मी मतदारामध्ये जनतेमध्ये राहणारा व्यक्ती आहे। मी काही म्हणजे आमदार झालो आणि मतदारसंघाची किंवा लोकांची नाळ तुटली किंवा लोकांपासून दूर गेलो, कारण सतत मी लोकांमध्ये राहणारा व्यक्ती आहे, सतत लोकांच्या कामामध्ये राहणारा व्यक्ती आहे। त्याच्यामुळे मला हदगाव हिमायतनगर तालुक्यामध्ये लोकांना माहीत आहे की आपल्या मतदारसंघाचा चांगलं जर करू शकत असेल तर माधवराव पाटील करू शकतो।